सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी घेऊया पावसासंदर्भातली। राज्याच्या विविध भागामध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। मुंबईसह ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, तर रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गासाठीही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। पालघरमध्ये काही भागात अतिवृष्टीची शक्यता असून चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय। दरम्यान उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकच्या घाट परिसरामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय। पुण्यातील घाट परिसरात अतिवृष्टीची शक्यता आहे, तरी सगळ्या नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलेलं आहे। मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान विभागाने मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी केलाय। दरम्यान मुंबईतील पूर्व द्रुतगती मार्गावरून सध्या काय परिस्थिती आहे आढावा घेतलाय अजय माने यांनी। हवामान विभागाने मुंबईसह कोकण किनारपट्टीवर शुक्रवारपासून 4 दिवस सलग पावसाचा जो आहे तो अंदाज वर्तवलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आजही जे ते वातावरण धुसर आपल्याला पाहायला मिळते। आजही मुंबईला जो आहे तो हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पावसाचा जी आहे ती रिमझिम रिपरिप जी आहे ती सुरू असल्याची बाब जी आहे ती समोर आली आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की आजही समुद्रात जी आहे ती भरती असणारे उंचच्या उंच लाटा असणार आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर पूर्व द्रुतगती मार्गाचा हा संपूर्ण परिसर आहे आणि या ठिकाणी जे ते पाऊस जो आहे तो धीम्या सरी जे आहे ते या ठिकाणी पडताना आपल्याला पाहायला मिळतात। विशेष बाब म्हणजे की वातावरण जे आहे ते धुसर आहे, त्यामुळे दुपारनंतर पावसाचा वेग जो आहे तो वाढताना आपल्याला पाहायला मिळेल आणि तसा अंदाज सुद्धा जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्यासोबतच जर म्हटलं तर मुंबई महानगरपालिकेकडून जे ते एकंदरीत समुद्राच्या जवळ जाऊ नका असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। त्यासोबतच गरजेशिवाय बाहेर पडू नका असं सुद्धा जे ते हवामान विभागाकडून आणि मुंबई महानगरपालिकेकडून सतर्कतेचा इशारा म्हणून नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नका असं सांगण्यात येत आहे। खरं तर आज ऑरेंज अलर्ट जो आहे तो मुंबईला देण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जो आहे तो आता जोरदार नाही पण पावसाची रिमझिम जी आहे ती सकाळपासूनच मुंबईत सुरू असल्याचं पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा कापरेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। तर पालघर जिल्ह्यामध्ये आज हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट दिलाय। आज जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। त्यामुळे जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी सगळ्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। जिल्ह्यातील सूर्या, वैतरणा, पिंजाळ या प्रमुख नद्यांना पूर आलाय। सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 3 दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले। त्यामुळे सूर्या नदीमध्ये 10,400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या केला जातो। पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पाऊस आहे तो सातत्याने सुरू आहे। कालही मुसळधार पाऊस सुरू होता आणि आजही पावसाचा जोर आहे तो कायम आहे आणि ह्याच पावसामुळे जे जिल्ह्यातील नदी नाले आहेत ते सध्या ओसंडून वाहत आहेत। मी सूर्या नदीच्या काठावरती आहे, आपण पाहू शकतो सूर्या नदीला सुद्धा मोठा पूर आलेला आहे। ह्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यातील सूर्या असू द्या, वैतरणा असू द्या किंवा पिंजाळ नदी असू द्या, या सर्वच नद्या आहेत त्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत। तर जिल्ह्यातील जी प्रमुख धरणं आहेत त्या धरणांची पाणी क्षमता सुद्धा पूर्ण झालेली आहे। त्यामुळे पालघर जिल्ह्यातील प्रमुख जे धरण आहे सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण, त्या धामणी धरणाचे 3 दरवाजे आहेत ते 50 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहेत आणि धामणी, कवडा अशा दोन्ही धरणा मिळून सूर्या नदीमध्ये 10,400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे। आजही पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट आहे तो घोषित करण्यात आलेला आहे। त्यामुळे हवामान खात्याकडून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर आज शाळा आणि महाविद्यालयांना सुद्धा जिल्हा प्रशासनाकडून ह्या रेड अलर्टमुळे सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। तर हवामान खात्याने गोंदिया जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा रेड अलर्ट दिलाय। जिल्ह्यात रात्रीपासून सर्वदूर मुसळधार